नमस्कार मित्र हो. आज आपण कुठे आलोय? तर आज आपण आलोय माझ्या शेतामध्ये. माझ्या शेतामध्ये वांग्याची मी छोटी-छोटी 3 रोपं लावली होती. त्यांना पाणी लावण्यासाठी मी शेतामध्ये आले होते. तर समोर माकडांचा इतका अप्रतिम म्हणजे शो सुरू होता, की ते त्यांच्यात खेळत होते. मला वाटलं की व्हिडिओ बनवावा आणि माझा आनंद तुमच्या साऱ्यांसोबत शेअर करावा. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. चला तर मग पाहूया माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते. तशी फार काही जमीन नाहीये, म्हणजे थोडीशीच आहे. हे आहे माझं छोटंसं शेत, की ज्याच्यामध्ये 2च छोटे-छोटे वाफे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की खाली की माझ्या वडिलांनी खूप सारी झाडं लावून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये, छोट्याशा ह्याच्यामध्ये. ही जी 2 दिसतायत ती नारळाची 2 झाडं आहेत, की ज्याच्यामुळे असं वाटतं की अस्सल आपण कोकणात आलोय की काय, हा फील येतो. त्या कोपऱ्यात एक छोटंसं तुम्हाला दिसेल की केळीचं झाड आहे. तिथे म्हणजे अगोदर केळी भरपूर असायच्या, पण माकडांचाच इथं प्रॉब्लेम येत असल्यामुळे माकडं केळी खात असल्यामुळे तिथे थोडंसं कमी केलेलं आहे आता केळीचं हे. त्याच्यानंतर दिसेल हे आहे कोकणचा मेवा, माझं फणसाचं झाड. खूप सारे फणस लागलेले आहेत झाडावरती. आता आम्ही खाल्ले पण त्यातले भरपूर, त्याच्यामुळे आता इतकं असं हे नाही आहे, मोठा फणस नाही दिसत आहे. नाहीतर मी नक्की फणस तोडल्यापासून कापण्यापर्यंतचा सगळा व्हिडिओ टाकला असता. पण ठीक आहे, आज योग आलेलाच आहे, तर मग फणस तरी दाखवू तुम्हाला, म्हणून मग हा व्हिडिओ बनवायला घेतला. हे आहेत माझ्या शेतातील फणस. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ही लागतात तुरीची झाडं, जी माझ्या मम्मीने लावलेली आहेत. ही आहेत तुरीच्या शेंगा असतात, त्या तुरीच्या शेंगा जे आपण पालकचं गरगट करतो त्याच्यामध्ये ते विशेष छान लागतं, म्हणून माझी मम्मी खास लावते ते. त्याच्यानंतर हा आहे कारल्याचा वेल. इथे दरवर्षी कारल्याचा वेल असतो, पण विशेष म्हणजे आम्ही कधी लावत नाही की हे जे आंब्याचं झाड समोर दिसतंय त्या झाडावरती आपोआप कारल्याचा वेल चढत असतो आणि मग नंतर त्याच्यातलीच पिकलेली काही कारली खाली पडतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी उगवून येतात. हे आहे माझं आंब्याचं झाड. अजून त्याला फार काही अशी फळं लागलेली नाही आहेत, मोठी फळं नाही आहेत. आपण जर मोठे लागू त्यावेळेला नक्की करू. खूप मोठी फळं असतात. आता खूप छोटे छोटेसे एवढेसे आंबे लागलेले आहेत. मला नक्की दाखवायला आवडेल. मी आणि मम्मी ज्यावेळी परवा आलो होतो त्यावेळी आम्ही मक्का टोकून गेलो होतो इथे. तर ही आहेत मक्याची छोटीशी रोपंसुद्धा आलेले आहेत, की बघून इतका आनंद होतो. नंतर मी इथून भाजी टाकली होती, पण ती आलेली नाही आहे. कदाचित माझा टाकण्याचा पिरियड चुकला असावा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मला शेतामध्ये फिरायला खूप आवडतं, म्हणून मी असंच भटकंती करत होते. ती छोटी मग ती 3 रोपं 3 ठिकाणी लावली होती. मला ती जगण्याची आशा नव्हती, पण ती रोपं जगली आहेत. म्हणजे म्हणतात ना, नशीब बलवत्तर असेल तर कोणीही कुठलंही संकट त्याच्यावर काही करू शकत नाही. पाणी नसताना देखील ही रोपं जगलेत. मग मला कधी आठवेल त्यावेळेला मी ह्यांना येऊन पाणी घालते. किती छोटी रोपं आहेत. म्हणजे जो झाडं लावल्यानंतरची एक गोष्ट अशी आहे की आनंद, जो नवनिर्मितीचा जो आनंद आहे तो झाडामधून प्रचंड मिळतो. म्हणून मला झाडं लावायला खूप आवडतं. माकडांचं आणि माझं नातं तसं जुनं आहे, त्याच्यामुळे मला जरा माकडांची भीती वाटते. हे माकड ई करून माझ्याजवळ आलं. मला वाटलं मी थोडीशी लांब गेले, पण मला वाटलं की आता हे अंगावर येते की काय, पण तसं नव्हतं. त्याला तिथं फळ दिसलं होतं. त्याला वाटलं की मी त्याला काहीतरी इजा करेल म्हणून ते हे करत होतं. पण एकदा म्हणजे मी कधीतरी सांगेन की सविस्तर स्टोरी सांगेन. विद्यापीठात असताना एकदा माकडाने माझा मोबाईल काढून घेतला होता. तेव्हापासून मला माकडांची प्रचंड भीती वाटते, म्हणून मी थोडीशी घाबरूनच होते. माकड परत ते मागं गेलं आणि त्यांचा खेळ परत सुरू झाला. हा आहे माकडांचा खेळ, की ज्याच्यासाठी विशेषतः मी व्हिडिओ बनवला. किती छान उड्या मारतात. म्हणजे असं मला बालपणी माझा अभय आठवला की जसं की असं की लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तसं मला प्राण्यांच्यामध्ये पण लहान मुलं असतात असं काहीच वाटलं की लहान मुलं जशी कशी बागडतात ना तशी ती बागडत होती. इतकं अप्रतिम वाटलं, खरंच शब्दात सांगणं कठीण. मित्र, तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.